हॅलो नमस्कार, मी स्नेहा काटके. माझ्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. आता सकाळचे 8 वाजलेत आणि विहान आता जस्ट गेलेला आहे स्कूलला. तुम्ही जसं बघितलं आता स्टार्टिंगला की विहानचे टिफिन वगैरे मी भरून दिले आणि आज विहानचा आहे स्पोर्ट्स, त्यामुळे आज जरा जास्त ॲक्टिव्हिटी होणार स्कूलमध्ये. आज स्पोर्ट्स डे आहे त्याचा, त्यामुळे आज मी फ्रूट्स दिलेले आहेत त्याला आणि त्याचा एक सेपरेट मी टिफिन दिलेला आहे आणि दुसऱ्या टिफिनमध्ये मी त्याला आलू पराठा आणि कट दिलेला आहे, कारण की त्याला पराठे खूप आवडतात आणि आज स्पोर्ट्स आहे त्यामुळे जास्त पळणं होणार, अदर ॲक्टिव्हिटीज होणार, त्यामुळे म्हटलं की आज त्याच्या आवडीचं देऊया खायला. म्हणजे जरा आपल्या आवडीचं काहीतरी असेल तर मुलं मग पोट भरून खातात, तर म्हटलं आज चपाती भाजी वगैरे नको, आज त्याच्या आवडीचं देऊया म्हणून मग मी आज पराठा बनवला. आता गेलेले, आता बघू कसं कसं काय काय त्याचे स्पोर्ट्स वगैरे. घरामध्ये मी जसं बऱ्यापैकी त्याची प्रॅक्टिस करून घेतली होती, एक 2-3 गेम्सची. बाकीचे तर काय घरामध्ये तसं काही अवेलेबल नसतं, त्यामुळे मी त्याची प्रॅक्टिस करून घेऊ शकत नव्हते. पण जसं बुक बॅलन्स असू दे, फ्रॉक जंप असू दे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत, तर त्या मी त्याच्याकडून करून घेतल्या. आता बघू काय काय होतं. रात्रभर काल झोप झालेली नाही आहे, कारण की पाण्याने ना पाण्यामुळे इतका गोंधळ झाला आहे. आता ते सांगून पण समजणार नाही, पण पाण्याने खूपच हे झालं, म्हणजे माझेच थोडं कन्फ्युजन झालं आणि पाणी व्यवस्थित मिळालंच नाही आणि रात्रभर जागरण, म्हणजे रात्री 2 वाजता मी झोपले आणि मग परत सकाळी 6 वाजता उठले. विहानचा टिफिन बनवायचा होता म्हणून, कारण की जसं पराठा वगैरे बनवायचं झालं तर तयारी करावी लागते बऱ्यापैकी, त्यामुळं मग मी लवकरच उठले 6 वाजता आणि मग 4च तास मी झोपलेली आहे. तर असं झाले, झोप व्यवस्थित असेल तर सगळं व्यवस्थित असतं, पण एक दिवस व्यवस्थित झोप मिळते आणि ज्या दिवशी पाणी येणार आहे त्या दिवशी रात्रभर जागरण असते, कारण की विचित्र पाण्याचा टायमिंग आहे आणि त्यामुळे ना असं होतं. आणि काल तरी इतकं वैताग आला. सो असं आहे. आता बघू काय काय करायचं. आणि आज ह्यांची आहे सुट्टी, तर बघू आजचा दिवस कसा जातो, काय काय होतं. तर ब्लॉग असंच कंटिन्यू राहील, शेवटपर्यंत बघा. आवरून घेते, नंतर भेटू. आणि हा करते मी माझा नाश्ता. मी पण पराठा बनवलेला आहे, सोबत लोणचं आणि माझा अद्रकवाला चहा. बस. तर आज आमच्या इथे चिकनचा बेत आहे. यांना चिकन खायचं होतं, तर म्हटलं आणूया. सो आज चिकन बनवणार आहे. तर तांबडा पांढरा रस्सा आमच्या कोल्हापुरी पद्धतीने कसा बनवतात, तर त्याची मी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी चिकनची रेसिपी ऑलरेडी माझ्या चॅनलवर शेअर केलेली आहे, प्लस आमचा तांबडा रस्सा सुद्धा मी दाखवलेला आहे. पण आज पांढरा रस्सा पण बनवत होते, सो म्हटलं की तांबडा पांढरा दोन्ही सुद्धा एकत्र आपण दाखवू. पांढरा रस्सा मी पहिल्यांदाच बनवते, खूप इच्छा झाली, तर म्हटलं चला आज बनवूया तांबडा पांढरा रस्सा. सो त्याची तयारी करून घेते आणि तुमच्यासोबत रेसिपी शेअर करते. आमच्या कोल्हापुरी पद्धतीचा तांबडा पांढरा कसा असतो नक्की तुम्ही सुद्धा बघा आणि तुम्ही सुद्धा ट्राय करा. तर चला सुरुवात करू. सगळ्यात आधी तेल ओतून घ्यायचं आहे, तर इथे मी 3 पळ्या तेल घालून घेते. तेल गरम झालं की याच्यामध्ये कांदा घालायचा आहे, तर मी इथे 1 कांदा घालून घेते. कांदा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तेल थोडंसं जास्त घालायचं आहे, कारण की रश्श्याला तो कट आला पाहिजे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालून घेते आणि ती सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेते. तर हे अर्धा किलो चिकन आहे, तर ते चिकन मी याच्यामध्ये घालते आणि मीठ घालून ते मिक्स करून घेते. पांढरा रस्सा बनवणार आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये हळद घातलेली नाही आहे. जर पांढरा रस्सा बनवायचा नसेल आणि फक्त तांबडाच रस्सा बनवायचा असेल तर याच्यामध्ये हळद घालून चिकन शिजू द्यायचं आहे. पण आता मी हळद नाही घालणार आहे, कारण की पांढरा रस्सा बनवायचा आहे. आता याच्यावरती प्लेट ठेवून एक 5 मिनटं चिकन आपल्याला मिठामध्येच शिजू द्यायचं आहे. 5 मिनटं झाली की मग प्लेट काढून
पुन्हा मिक्स करून ह्याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे. चला तर आता चिकन शिजेपर्यंत बाकीच्या मसाल्यांची तयारी करून घेऊया. सर्वात प्रथम मी पांढरा रस्सा बनवणार आहे, तर त्यासाठी लागणार आहे तीळ, कांदा, काजू, आलं लसूण आणि हा काही गरम मसाला आहे, तो मी नंतर फोडणी देताना सांगेनच. तर आता काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये तीळ आणि काजू हे रोस्ट करून घेणार आहे. एकदम हलकं भाजून घ्यायचं आहे. तर इथे 2 चमच मी पांढरे तीळ घेतलेले आहेत आणि हे काजू आहेत तर ते घेतलेले आहेत. आता हे एका प्लेटमध्ये मी काढून घेते. आता कांदा त्यानंतर लसूण हे दोन्ही थोडंसं तेल घालून एकदम हलकं परतून घ्यायचं आहे. कांदा जास्त काळपट होऊ द्यायचा नाही आहे. आता हे भाजून झालेलं आहे, तर हे सुद्धा मी एका साईडला काढून घेते. आता यांची पेस्ट बनवून घ्यायची आहे. पांढरे तीळ, काजू, त्याचबरोबर कांदा, लसूण आणि ह्याच्यामध्ये अद्रकसुद्धा घालायचं आहे. तर ह्या सगळ्यांची पेस्ट करून घ्यायची आहे. सगळ्यात आधी इथे तीळ आणि काजूची पेस्ट करून घेते. त्याच्यानंतर मग मी आलं लसूण आणि कांदा घालून घेते. आणि आता ही पांढऱ्या रश्श्यासाठी लागणारी जी पेस्ट आहे तर ती तयार आहे. पांढऱ्या रश्श्यासाठी नारळसुद्धा लागतो, खोबरं लागतं, त्यामुळे इथे अर्धा नारळ मी घेतला होता, तर तो मी त्याची पेस्ट करून घेणार आहे. खोबरंसुद्धा वाटून घेतलेलं आहे. आता याचं दूध काढून घ्यायचं आहे. तर ह्या चाळणीमध्ये मी जे खोबरं वाटून घेतलेलं आहे ते मी गाळून घेणार आहे एका दुसऱ्या भांड्यामध्ये. तर हे इतकं मी नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे. चला तर आता रश्श्याकडे वळूया. आता फोडणी घालायची वेळ आलेली आहे. इथे चिकनसुद्धा शिजलेलं आहे. तर आपल्याला हे स्टॉक वॉटर जे आहे चिकनचं त्याचा वापर करायचा आहे. हे चिकन मी काढून घेते एका दुसऱ्या भांड्यामध्ये. आणि रश्श्यासाठी, पांढऱ्या रश्श्यासाठी आणि तांबड्या रश्श्यासाठी आपल्याला चिकन स्टॉक वॉटर लागणार आहे. पांढरा रस्सा बनवताना त्याच्यामध्ये आता तेल घालायचं आहे भांड्यामध्ये. आणि आता तेलामध्ये आपल्याला जे मी गरम मसाले सांगितले होते तर ते घालायचं आहे. तमालपत्र, 1 दालचिनीचा तुकडा, इथे स्टार फूल आहे, 4 लवंग आणि 4 काळ्या मिरी. तर इतकं घालायचं आहे. वेलचीसुद्धा घालायची आहे, पण माझ्याकडे नव्हती त्यामुळे मी घातली नाही. आणि 1 सुकी मिरची घालायची आहे, बस. तर हा मसाला जास्त काळा होऊ द्यायचा नाही आहे. एकदम गॅस कमी करून गरम मसाले घालायचे आहेत. आता याच्यामध्ये जो आपण वाटलेला मसाला होता काजू, तीळ याचा, तर तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून 5 वाट्या मी स्टॉक वॉटर काढून घेतलं होतं पांढऱ्या रश्श्यासाठी, तर ते मी आता या मसाल्यामध्ये ओतते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की मसाल्याच्या गुठळ्या होत्या कामा नये, जी आपण पेस्ट केलेली होती त्यामुळे ते हलवत राहायचं आहे. आणि आता याला 1 उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा इथे आता मस्त अशी उकळी आलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि मग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला नारळाचं दूध घालायचं आहे. नारळाचं दूध घातल्यानंतर रस्सा उकळी येऊ द्यायचा नाही आहे, कारण की त्याने मग ते दूध फुटतं, त्यासाठी. आता याच्यामध्ये मीठ घालून कोथिंबीर घालायची आहे आणि अशा पद्धतीने हा गरमागरम पांढरा रस्सा सर्व करायचा आहे.
पांढरा रस्सा तर तयार आहे. आता तांबड्या रस्स्याची तयारी करू. तर तांबड्या रस्स्यासाठी तीळ आणि जिरे भाजून घ्यायचं आहे. ते तीळ जिरे तडतडले की ते काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर टोमॅटो आणि कांदासुद्धा थोडंसं तेल घालून इथे काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. कांदा टोमॅटो भाजून झाल्यानंतर ओलं खोबरंसुद्धा काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे, थोडंसं तेल घालून. तर आता हे सगळं भाजून झालेलं आहे. आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे. कांदा टोमॅटो त्याचबरोबर जिरे तीळ आणि कोथिंबीर इतकं घालून याची पेस्ट बनवायची आहे या पद्धतीने. तर तांबड्या रश्श्यासाठी मी इतकं स्टॉक वॉटर ठेवून घेतलं होतं. तर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर चिकन मसाला, सुहानाचा जो चिकन मसाला असतो ते एक पॅकेट मी याच्यामध्ये ॲड करते. त्यानंतर हळदपूड घालून घ्यायची आहे आणि आमचा कोल्हापुरी जो मसाला आहे तो मी याच्यामध्ये घालते. आता हे मसाले मिक्स करून जे आपण वाटण केलं होतं तर ते याच्यामध्ये घालायचं आहे. जास्त घट्ट रस्सा बनवायचा नाही आहे, कारण की आमचा रस्सा हा पातळ असतो, त्यामुळे पातळ पद्धतीने बनवायचा आहे. जर तुम्हाला थोडं घट्ट वाटत असेल किंवा थोडंसं वाढवायचं असेल तर त्याच्यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि कोथिंबीर घालून एक 5 मिनिटं याला उकळी येऊ द्यायची आहे. आणि अशा तऱ्हेने आमचा कोल्हापुरी तांबडा रस्सा सुद्धा आता तयार आहे. पांढरा नारळाचं दूध आहे नव्हे. छान झाले. हा पण छान झाला. पांढरा रस्सा छान झालाय. पहिल्यांदाच बनवलाय. कसं झालंय? तर आज हे एकटेच डीमार्टला गेले होते आणि हे कशाला घेऊन आलेत मला समजलंच नाही. थंडीचे दिवस आहेत आणि म्हणून मग मी ह्यांना एकट्यांना पाठवत नाही डीमार्टमधलं सामान आणायला, कारण की भलतंच काहीतरी घेऊन येतात. कारण की आज फक्त तेलाचा डब्बा घेऊन यायचा होता, साखर ज्वारी वगैरे घेऊन यायची होती. ज्वारी साखर जी आणायची होती तेच घेऊन नाही आले आणि बाकीचंच दुसरा काहीतरी खर्च करून घेऊन आले. त्यामुळे ते असं असतं. तर आता ते सामान सगळं भरून ठेवते. डीमार्टचं सामान आणलं की कुठे सामान भरायचं हेच समजत नाही. डबेच कमी पडतात आणि कुठे काय ॲडजस्ट करू ह्याच्यामध्येच ना माझा टाईम निघून जातो. सो असं असतं. आणि आता विहान बघा आधेमध्ये येऊन मला त्रास देतो आहे. हे विहानचं नेहमीचंच आहे.
तर आता सगळं आवरून बसलेली आहे. स्वयंपाक तर फक्त आज कुकर लावला, कारण की दुपारीच आमचं जेवण झालेलं ते आहेच तसं सर्व. दुपारी लेट जेवण केलं. 1 वाजता ह्यांनी चिकन आणलं, त्याच्यानंतर जेवण केलं. आम्ही 3:30 पावणे 4 वाजता जेवलोय आज, त्यामुळे आता काही बनवायचं नव्हतं. आणि आता विहानचा अभ्यास घेते आणि हा व्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला माझा ते घेणार आहे मी तुझा अभ्यास विहान. अभ्यासाला सुरुवात झाली, सुरुवात पण नाही, अभ्यास करूया म्हटलं की ह्याचं किरकिर किरकिर चालू असं असतं. आमचा विहानचा अभ्यास घेणं म्हणजे एक प्रकारे टास्क असतोय, पण एकदा करायला बसला की करतो. आता अंधार झाला विहान. तांबडा पांढरा रस्सा आमच्या कोल्हापूरच्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, जर तुम्ही कोल्हापूरच्या बाहेरची लोक असाल तर. आणि नवीन काहीतरी ट्राय केलं पाहिजे, त्यामुळे हा आमचा जगप्रसिद्ध असा कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा खूप मस्त लागतो. तर आजचा व्लॉग मी इथेच एंड करते. पुन्हा छानसा व्लॉग घेऊन येईनच. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी, बाय बाय.